नमस्कार MST CET विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही थंबनेल पाहिले, तुमच्यासमोर थंबनेल आहे MST CET स्कॅम म्हणजेच काय, वॅकंट सीट कॅप राउंड 2 धक्कादायक बातमी. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. जरी तुमचे कॅप राउंड स्टार्ट झाले असतील तरी हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे. कॅप राउंड 2ला आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पण CETने काय केलं की व्हॅकंट सीटचं शेड्यूल म्हणजे जे PDFs आहेत ते अपलोड केलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटला, ठीक आहे. तर त्या तुम्ही पाहिल्याच असतील. पण त्या ठिकाणी समजा एखाद्या कॉलेजचं व्हॅकंट सीट म्हणजेच शिल्लक जागा त्या ठिकाणी 5 आहेत, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो 5 आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅप राउंड 2 हा आता पहिल्या राउंडला जास्त जागा भरल्या जातात. नंतर बेटरमेंट करतात मुलं. दुसऱ्या राउंडला पण काही बेटरमेंट करतात. त्यामुळे दुसरा राउंड पण व्यवस्थित भरा. त्याच्यामध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे लागतात नंबर, ठीक आहे. असं म्हणतात काही जण पायऱ्यामध्ये लागतात, असं काही नाही. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यापर्यंत लागतात, काही अडचण नाही. आणि तुम्हाला कॉलेज लिस्ट व्यवस्थित जर बनवता येत नसेल, शॉर्ट हँड लिस्ट आपण प्रोव्हाईड करत असतो. त्याचबरोबर फ्री काउन्सिलिंग आपण देत असतो. त्यासाठी WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक करा, ग्रुपला जॉइन करा आणि त्या ठिकाणी कॉलेज लिस्टसाठी मला मेसेज करा. नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये. कॅप राउंड 2 साठी व्हॅकंट सीटची जी यादी आहे ती आली होती आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं, की समजा एखाद्या कॉलेजचे आहे, फॉर एक्झाम्पल एक कॉलेज घेऊया. अ, VJTI झालं. एक्झाम्पल म्हणूया VJTI. VJTI हे कॉलेज जे आहे ह्याच्यामध्ये समजा व्हॅकंट सीट त्यांनी 5 दिल्यात. पण समजा 15 सीट त्या ठिकाणी फुल झाल्यात आणि 5च राहिल्यात. तर हे 15चे 15 विद्यार्थी काय फिक्स ॲडमिशन घेणार आहेत असं नाही. यांनी बेटरमेंट पण केली असू शकते. 14 विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली असू शकते किंवा 15चे 15 विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असू शकते. मग हे कळत नाही. त्यामुळे 5च जागा आहेत म्हणून काय OBCच्या समजा 5च जागा असं लिहिलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होतं. ते त्या कॉलेज टाकत नाही आणि त्यांचा नंबर त्या ठिकाणी लागत नाही. अशा गोष्टी होऊ नये म्हणून CETने त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. बेटरमेंट इतके आहेत आणि हे जागा इतक्या शिल्लक आहे असं द्यायला पाहिजे नव्हतं. जेणेकरून पालकांचाही आणि विद्यार्थ्यांचाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही आणि त्यांना व्यवस्थित ते कॉलेज भरून त्यांना चांगलं बेस्ट कॉलेज लागेल. अशा पद्धतीने CETने करायला पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी फक्त 5 जागा रिकाम्या आहेत. 5 असंच दिलंय फक्त. तर 15 जागा 15 मुलं काय कॉलेज घेणार आहे का? नाही. काही जण दुसरं कॉलेज बेटर भेटलं तर ते घेतील आणि ज्याला ते कॉलेज मिळायचं होतं त्याला ते मिळून जाईल. असा विषय होतो. पण हा जर तुम्ही या ठिकाणी कमेंट करा, तुमचा नंबर लागलाय की नाही? किती पर्सेंटाइल आहेत? आणि नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही बातमी सांगायची होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.